सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने काल एक महत्त्वाचा निर्णय घेतला की पुढच्या आठवड्यापासून जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्या अंगभर कपडे असतील तरच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल। छोटे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना आतमध्ये सोडलं जाणार नाही आणि त्यांना दर्शनासाठी सुद्धा परवानगी दिली जाणार नाही। भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काल सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। भाविक म्हणून कशा पद्धतीने या निर्णयाकडे तुम्ही पाहताय? नहीं, बहुत अच्छा निर्णय है ये। छोटे कपड़े वालों को अंदर नहीं जाने देना चाहिए, आदमी का मन भटकता है। तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? खरं तर हा निर्णय याच्या आधीच होणं अपेक्षित होतं अशी देखील भाविकांची मतं आहेत। तुम्ही तुमचं मत काय व्यक्त करताय? स्वागत योग्य हा निर्णय घेतलेला आहे देवस्थानांनी आणि हे अगोदर झालं पाहिजे होता, आता नाही। हे खूप उशीर झालेला आहे। याच्याने लोकांची श्रद्धा अजून वाढणार, कमी नाही होणार, अजून श्रद्धा वाढणार, लोकांनी तारीफ करणार। यांचे का खूप सुंदर आणि खूप योग्य निर्णय देवस्थानांनी घेतला म्हणून थँक्यू। याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रातल्या काही मंदिरांमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता, त्याचं समर्थन करणारे भाविक सुद्धा होते, तर काही जणांचा विरोध सुद्धा या निर्णयाकडे होता आणि तसे वाद सुद्धा निर्माण झालेले आहेत। सिद्धिविनायक मंदिर प्रशासन हे एक मोठं देवस्थान आहे आणि इथे हजारो लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। या निर्णयाकडे तुम्ही स्वागतार्ह पाहताय का? बिलकुल, मी स्वागतच करणार यांचा आणि मी तर म्हणतो पूर्ण देशभरात असं झालं पाहिजे। श्रद्धाच्या जागी श्रद्धेनेच यायला पाहिजे। हे काही जे म्हणतात का अर्धे कपडे हे घालून बिलकुल आल्या नाही पाहिजे भाविकांनी आणि बिलकुल पूर्ण कपडे चांगले वस्त्र घालून देवाचे दर्शन करायला आलं पाहिजे। पुढच्या आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। छोटे कपडे घालून आलात तर तुम्हाला दर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाणार नाही अशा पद्धतीचा निर्णयच काल जाहीर करण्यात आलाय। तुम्ही भाविक म्हणून कशा पद्धतीने? आपली संस्कृतीला आपल्याला जपून ठेवावं लागेल आणि जर आपल्या संस्कृतीला जपून ठेवायचं आहे, आपल्या धर्माला जपून ठेवायचं आहे तर हे निर्णय जे घेतलेला आहे ते अगदी बरोबर निर्णय घेतलेला आहे। मी या निर्णयाला समर्थन करतो आहे। आपण पाहतो की सगळे भाविक सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत करतायत। पुढच्या आठवड्यापासून जर छोटे कपडे घालून जे भाविक दर्शनाला येतील त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये। काल हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या आठवड्यापासून होणार आहे। भाविक म्हणून कसं पाहताय? नाही, लहान कपडे म्हणजे काय? छोटे कपडे जे घालून येतात भाविक त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार। चांगला निर्णय आहे, खूप चांगला, अतिशय चांगला निर्णय आहे। यस, हा निर्णय आधीच व्हायला पाहिजे होता असं देखील मत व्हायला पाहिजे होता। बरोबर आहे, संस्कृती सभ्यता यांनी आणला, आता बरं झाला। सिद्धिविनायक म्हटलं तर आपला गणपती बाप्पा आम्ही मराठी माणसं जास्त पूजा करतो। त्या ठिकाणी मनाने शुद्ध, शरीराने शुद्ध आणि कपड्यांनी शुद्ध आतमध्ये आल्यानंतर कसं की नमाजमध्ये महिलांना सोबत नमाज करत नाही, त्यांच्या शरीर दिसत आहे। आता मंदिरमध्ये पण हिंदू धर्माचा पण पालन करून पद्धतीने कसं मन पवित्र शरीर पवित्र तसं असावा। ते धन्यवाद, ते केलं निर्णयाचा धन्यवाद करतो। सगळे भाविक मतं व्यक्त करतायत की महाराष्ट्रातल्या सगळ्या मंदिरामध्ये हाच निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे। याविषयी धर्माचा कोण सोडणार कोण नाही असं त्या विषयावर आम्ही नाही आहे। मंदिर म्हटलं तर पवित्र झाला पाहिजे, शरीरातून सगळ्यातून पवित्र झाला पाहिजे। ते निर्णय सरकारचा आहे, त्याच्यावर आपण त्याचा इश्यू होणार। मग धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एक नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असा नाही आहे, सगळे एकच आहे। आम्ही सगळे धर्म सनातन धर्माचा आहे। आम्ही सगळ्यांना भाविक एकच म्हणता येत की मनाने आणि शरीराने चांगल्या पद्धतीने दर्शन घ्यावे। पाहतो की भाविकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि पुढच्या आठवड्यापासून सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे आणि जे भाविक छोटे कपडे घालून येतील त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा पद्धतीचा काल हा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या निर्णयाचं स्वागत सगळ्या भाविक वर्गातून होतंय। ही संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि आपली संस्कृती आपणच टिकवायला हवी, त्यामुळे या निर्णयाचं स्वागत तर करतायत। मात्र हा निर्णय याच्या आधी होणं अपेक्षित होतं, मात्र तो उशिरा का होईना झालेला आहे, त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करत आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया या सगळ्या भाविक वर्गातून देण्यात येते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत कृष्ण सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।